सुरेख बॉल, जोरदार अपील, लाउडली अपील, बट अंपायर सेड इट्स सेफ. मला काय माहिती ठेव ना थोडी काय ते गेल्यानंतर. हा लाईट लाईट. सनरायझर्स खेळणे बॅटिंग करताना पण पाहतोय. सुपर स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक, परंतु 2 धावा घेऊन जाईल स्ट्रोक वरती रियान शेख आणि राजा शहा बाटला ऑन द बॅटिंग ऑन नॉन स्ट्राईक इन. पहिले ओव्हर हाताळताना शायद शेख बॉलिंग बरं 5 चेंडू आतापर्यंत टाकल्या, फक्त अवघ्या 5 धावा. सुपर बॉलिंग. खेळणे टायगर्स साठी ही लढत खूप महत्वाची असेल. सबमेंडर जोरदार अपील, लाऊडली अपील, बट उत्साह जास्त वाटला, आत्मविश्वास थोडासा कमी. चांगल्या ओव्हरची झाली. सायद शेखने अतिशय दर्जेदार ओव्हर टाकलं पहिलं B1चं, अवघ्या 5 धावा. सनरायझर्स खेळण्याला बॅकफुटवर पहिल्या ओव्हरमध्ये 5-0 गडी बाद. शेखनं P1चं पहिलं ओव्हर टाकलं. खेळणे टायगर्स या टीम कडून. टायगर्ससाठी हा मॅच खूप इम्पॉर्टन्स आहे. अलाउन द कार्पेट, स्क्वेअर लेगला वळवून दिले, चेंडू जातो फरार. 4 रन. हबीब खान द बॉलिंग मार्क, बॉलर्स नेम हबीब खानला आणले P2. पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर. पहिल्याच ओव्हरमध्ये जोरदार हमला, बॉल बंद सरळ चेंडूला पाठवलं सेव्ह लेगच्या बाहेर. 4 रन. 4 धावांनी धावसंख्येमध्ये पुढे सरकते सनरायझर्स खेळणे टीमची. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा, ही प्रीमियर लीग. यार्क पर्फली बुंदा, फ्लिक ऑफ द रिस्ट, 2 इन द बॅट, शॉट स्क्वेअर लेग तैनात, सिंगल. सुरेख फटका चौकाऱ्याने मारल्यानंतर फ्लिक ऑफ द रिस्ट. 10 धावा पोहोचल्यात. 8 चेंडूचा खेळ मात्र इथून समाप्त. 75,000 रोख पहिले पारितोषिक कॅश, 50,000 द्वितीय अँड थर्ड 25,000 प्लेयर ऑफ द सिरीज. मालिकावीर एक गिअर सायकल. गिअर मध्ये आपण ही सायकल पिचिंग डाऊन टू लेग साइड, इट्स अ बाईट. प्रसाद राज्याध्यक्ष आणि त्यांच्या सोमेत शिवरामजी वैती आपण पाहू शकतो स्क्वेअर लेगला. तर तिसरे पंच म्हणून रुपेश सावंत जे पहिल्या दिवसापासून आहेत, आज शिशी तांडव नाहीत. त्यांच्या जागी मात्र प्रसाद राज्याध्यक्ष, त्यांनी नुकतंच मात्र सांगितलं हा खराब चेंडू, एक्स्ट्रा धाव. 11-0 गडी बाद. गतीमध्ये परिवर्तन केले पण दिशा विसरला बॉलर. हबीब खान स्क्वेअर मारा, आणखीन एक्स्ट्रा येते, धावसंख्या वाढून जातो 12. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर सनरायझर्स खेळणे.
ही मॅच तेवढी त्यांच्या पाहिजे इम्पॉर्टन्स नाही. 4 लढती हारल्यात, हरकत नाही आहे. हा 2025 पर्व 2 तुमच्या राशी आलं नाही, पण क्रिकेट आहे. येणारं पर्व निश्चित तुमच्या बाजूने येईल. गतीमध्ये परिवर्तन केलं, नो बॉलचा इशारा कमरेच्या वर. नो बॉल +1 2 धावा अर्जित केले जाते स्कोरच्या संख्येमध्ये. 12 फ्रीची संधी मागणा ठरतोय हा बॉलर हबीब खान. P1चा शाहिद शेखने अतिशय अफलातून ओव्हर टाकलं. अवघ्या 5 धावा. अदनान त्याच्या बाजूला गेल्या, कानात फुसफुसला, कोणत्यापणे योग्य दिसेल. नाव द चान्स फॉर द फ्रीची संधी. जोरदार हमला, बॉल हवेमध्ये, चेंडू एलिमिनेशनची कमतरता. डाऊन द बॉल, झेल घेऊन उपयोग होणार नाही, फक्त रनआउट. झेल सुटलाय. फ्री हिट वर मारलेला स्वेल लेगच्या वरून टोळवण्याचा प्रयत्न, टॉपेतला स्ट्रोक आणि ते झेल सुटल्यानंतर 2 धावा अर्जित केल्या. विशेष फायदा मात्र उठवू शकला नाही बॅट्समन. 2 धावा अर्जित केले जातं. 2 ने पुढे जातो स्कोर 16 दुसरं प्रगतीपथावर लांब लचक असं रनअप. डाऊन द लेग खूप मात्र अतिरिक्त बॉल टाकलेत. पहिल्या दिवशी 7 वाईट आम्ही पाहिलेत एका ओव्हरमध्ये. वाईट +1 पुरेपूर फायदा होईल. एक्स्ट्रा धावणे, आणखी स्कोर सनरायझर्स खेळणे. ही लढत त्यांच्यासाठी एवढी इम्पॉर्टन्स, पण खास करून खेळणं टायगरसाठी ही मॅच खूप इम्पॉर्टन्स. जिंकल्या तर टेबल पॉइंट मध्ये हा सुरक्षित कदाचित राहील. मे बी चान्स. बॅकफुटवर केला, चालू मला धमाका ब्लास्ट ओ द वाईड इंड्यूस केलं शरद. नहीं है तो डूबती हुई नजर, लेकिन साथ ही इनको डुबा के जाते. हा निश्चय मात्र केलेला आहे, परंतु अजून ते बराचसा खेळ बाकी आहे. डम थोडा अस्वस्थ झालाय. मुन्नाफ आला होता का स्वेल लेगला तैनात आहे. सिंगल साठी मनाई केली. खराब क्षेत्ररक्षण. 1 धावा खूप महत्वपूर्ण असतील टायगर खेळण्यासाठी. 31 धावा खूप मागणे षटक. पहिला ओव्हर P1चा अतिशय जबरदस्त शाहिद शेखने 5 धावांचं. हे 26 धावा खूप मागात पडतील. जर टर्निंग पॉईंट होता मॅच 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पावलेचा 2 ओव्हर संपतात. 31 वर 0 गडी बाद. सनरायझर्स खेळणे बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य साबित करताना 3 ओव्हरचा खेळ अजून बाकी आहे. 3 ओव्हरमध्ये आणखी 40 झाले तर 70च्या वर. समाप्त 15.5 धावांच्या सरासरी धावा मात्र आतापर्यंत स्कोर मध्ये लावण्यामध्ये यश आलं. त्यामध्ये खारीचा वाटा रजा याने उचलले. तो 7 चेंडू 2 षटकार असे 18 वर खेळतोय. रॅन्सेक 8 वर. अलॉंग द कार्पेट मिडविकच्या ठिकाणी तैनात क्षेत्ररक्षण साईद शेख इज अ बिग मॅन. व्हेरी सुपर ऑलराऊंडर जोपर्यंत येईल फील करेल. सिंगल अर्जित केली. 32 धावसंख्या धावफळकावर. अजूनही 17 चेंडूचा खेळ बाकी. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला. आझाद खेळणे प्रेझेंटेड. ओ माय गॉड, इनसाइड बॅटची कडा एष्ट्यानं ओढला गेला. एष्ट्यानं लागला. एष्टी वाकली उजवी, याचा अर्थ त्रिफलाची
सही. मुझम्मल शाहला पहिली विकेट. पहिल्या विकेटचं वेतन जाताना रियानला मात्र ती बलाचीत बॅट. बॅकफुटवर जाताना बॅटची आतली कडा लागली. स्टॅनर जाऊन चेंडू आधळला. साफ साफ त्रिफलाचीत. पहिल्या विकेटचं प्रथम. मुझम्मल शाहच्या हाती लागली पहिली विकेट. 2 चेंडू टाकले. 1 रन देऊन एक आतापर्यंत विकेट मिळवलंय मुझम्मल शाह. नवीन बॅट्समॅन इब्राहिम टाक. आवाज तर चांगला आलाय. जाईल कुठे. 2 का 6. षटकार. काय हातो खोलल्यार. अगदी पहिल्या चेंडूवर हमला बोल. सुपरस्टार बाय इब्राहिम चेरन. ओ माय गॉड. हा पॉलेगर ड्राईव्ह केलाय पापल्याने. व्हेरी डेंजरस यार. त्याच्या वयाकडे जाऊ नका. शेर कितना भी बूढ़ा हो वो शेर शिकार तो करना जानता है. वय सरले ती ताकद पहा. आल्या आल्या हीच तर खासियत होती पबल्याची. पहिल्या चेंडू एम आर बॉलला तिथून पोहोचवणं दॅट इज अ नॉट जोक. व्हेरी डेंजरस. येस. अलॉंग द कार्ड स्विल लेगला मात्र बीट करताना डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षण सिंगल मिळेल पपल्याला. इब्राहिम मोठं नाव. क्रिकेटचं विश्वातलं मोठं नाव पपल्या इब्राहिम. आणखी एक सिंगल. 3 चेंडूला समोर. 1 षटकार 9 वर पोहोचला इब्राहिम. आणि धावसंख्या मात्र सनरायझर्स खेळण्याची 41 ओव्हर जाऊन ठेवले. बॉलिंग मार्कवर मुझम्मल शाह. 5 चेंडू टाकले. 10 धावा तबर खर्च केले. 1 विकेट पहिली त्रिफाला रियानला बाद करताना मिळवताना ब्रेक थ्रू मिळवून दिला टीम खेळणी टायगर्स. प्रेशर मध्ये आणले कारण 41 धावा तब्बल. अजून तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल समोर आहे खेळण्यासाठी. राजा 19 वर खेळतोय. टाक. सुपर. पायांचा बरोबर वापर. प्रॉपरली वेट ऑफ द बोथ ऑफ द फीट अँड ग्लोरियसली हिट इज द मॅक्सिमम. 2 रन. 2 धावा मिळत आहेत. ओव्हरची झाली मागण्या. पहिले ओव्हर अतिशय जबरदस्त शाहिद शेखने फक्त 5 धावा. त्यानंतर 26 धावा चोपल्या गेल्या आणि या ओव्हर मध्ये धावा दिल्या हबीबने. मुझम्मल शाहने 12. 3 ओव्हर संपल्या. 43 धावा. 1 गडी बाद. सध्यास्थिती 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 मध्ये काय होईल सांगणे कठीण. 60 70 75 कुठपर्यंत जाईल कुणाच मग. त्या दरम्यान ऐकूया रोशन म्हात्रे यांच्याकडून एक मधुर सूर्य संगीत. चेंडू पहा. ताकद किती तुफानी आहे पपल्याची. आणखीन 2 धावा मिळत आहेत. स्कोर पोहोचवले 2 ने 45 वर. अजून 11 चेंडू. 11 चेंडू मध्ये जेमतेम स्कोर 75 पर्यंत जाण्याची प्रोजेक्ट स्कोर दाट शक्यता नाकारता येत नाहीये. वेल प्लेड पपल्या. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ साइड ऑफ सम सुपर बॉलिंग आहे. ही लेन पकडून चालले थोडेसे मुश्किली खडे होतील इब्राहिमसाठी. वयाचा विचार. त्याच्या पायांच्या हालचाली. जो 19 मध्ये होता जो 20 पर्यंत होता तेव्हा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पपल्या घेऊन जायचा. सुपर बॅटिंग यार. फुलटा सोडणार नाही मित्रा. चान्स फॉर द शाहिद सोडणार नाहीये. शाहिद एकदम मुरलेला ऑलराऊंडर आहे. फुलटॉसचा पुरेपूर फायदा उठू शकला नाही पपल्या. तंबूच्या असलेला कॉट मिड विकेट इन कॉर्नर विजन बाय शाहिद शेख. पण बॉल बाय एक सफलता मात्र मिळते बॉलर सोहेल पठाणला. 2 गडी बाद. 45 45 लॉस ऑफ द 2 विकेट.
टायगरसाठी लढत खूप महत्वाचं आहे. फुल टॉस सोडणार नाही मित्रा, कारण समोर अगदी जी बिल्डिंग आहे त्याच्यावर ठेपला अशोक 2 धावा घेऊन जाईल. 47 स्टेजच्या म्हणजे आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या जेवढ्या बाईक्स आहेत ना, त्या बाईक्सच्या मालकांना विनंती केली जाते, कृपा करून त्या बाईक्स थोड्याशा व्यवस्थित ठिकाणी आपण पार करा. नम्रतेची कळकळीची विनंती आहे. फटका चांगला आहे, हपोली और अपोली त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. लेन खराब आहे. ये बिल सोहेल पठाण थांबवण्याचं सोहेल पठाणने जरूर काम केलंय, परंतु 2 धाव घेऊन जातील. 49 पोहोचवतो स्कोर. चौथं ओव्हर पगिदी परत 7 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक. मोईन पटेल आला नवीन बॅट्समॅन. ओ इन ऍक्शन मध्ये लुक ॲट दॅट. ओ हो 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 गुड ट्राय, पण यशस्वी परत ना. 6 रन. 4 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. डबल 55 55. 6 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. लढत खेळणे टायगरसाठी आणि तिथे धावा मात्र त्यांच्या विरोधात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सनरायझर्स खेळण्याने तब्बल 55 2. डीजे पहिला ओव्हर फक्त 5. करण्याचा निर्णय घेतला खेळणे टायगरच्या विरुद्ध. आता मात्र थोडासा स्कोर आहे तो चिंतित नेणार आहे. नाव लास्ट बॉल, इनिंगचा शेवटचा बॉल. पुन्हा आमची आवाज असेल 8वी मॅच साठी. खेळणे लायन्स आणि खेळणे किंग्स. बोथ ऑफ द कॅप्टन प्लीज हंबली रिक्वेस्ट ऑफ द बोथ ऑफ द स्कीपर फॉर द टॉस. खेळणे प्रीमियर लीग 2025 चा कशमकश शेवटचा बॉल. अकरी गेन. व्हॉट अ स्टायलिश स्ट्रोक. चांगले फिल्डिंग, क्षेत्ररक्षण चांगलं. ओ माय गॉड, येस इट्स रन आउट. शेवटची बॉल वरती विकेट आली, रन आउट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल अर्जित केली. स्कोर पोहोचते 5 ओव्हरची समाप्तीनंतर 65 डबल 6 टू द विन. चला विनंती आहे नेक्स्ट मॅचच्या 2 कॅप्टनला. 8वी मॅच आपल्या भेटीला अतिशय दर्जेदार टाइम मॅनेजमेंटला मी याचे सर्व श्रेय देतोय, कारण 9 मॅच पूर्ण दिवसामध्ये जो दिवस कमी आहे त्या दिवसामध्ये पूर्ण केलं ही खरी कसोटी होती. त्या कसोटीला खरे उतरलेत. वेल जॉब बाय टीम मॅनेजमेंट. टॉस साठी खेळणे लायन्स आणि खेळणे किंग. प्लीज आपको आना है टॉस के लिए. 66 धावांचं आव्हान. 66 to 1 इन 5 ओव्हर. आम्ही म्हटलं होतं बाकी 70, पण 4 धावा कुठेतरी कमी पडल्या. 66 to win. टफ टार्गेट इन फ्रंट ऑफ टायगर्स. खेळणे ही लढत त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. चला 2 कप्तान खेळणे लायन्स आणि खेळणे किंग आपको आना टॉस के लिए. चला रजा पटेल टॉस के लिए आना. रजा पटेल प्लीज. किंग्स वर्सेस लायन्स. खेळणे लायन्स आणि खेळणे किंग. खरोखरच दाद द्यावा लागेल सचिन गिरी, मनोज पाटील का जे टीम मॅन म्हणजे जे भूमिका निभावले ना त्याला तोड नाहीये. बेहतरीन. पहिल्या दिवशी 9, काल 7, आज 9, उद्या 9, तब्बल 34 सामने. टीम मॅनेजर खरी कसोटी होती, पण 3 दिवसापर्यंत त्यांचे काम मात्र चोख बजावले. हॅट्स अप द टीम मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट. चल नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही घेतो खेळणे लायन्स आणि खेळणे किंगच्या विरुद्ध. 8वी मॅच. याच्यानंतर ती मॅच आपल्या भेटीला. त्याचा टॉस मुख्य व्यासपीठावर. शाहरुख पटेल, फारुखजी पटेल, हनीफ फकी यांच्या शुभ हस्ते हा टॉस. डॉक्टर अब्दुल कलाम येस 3 सन्मानाच्या शुभ हस्ते हा 8वी मॅच. टॉस का बॉस है मंचावर. खेळणे लायन्स आणि खेळणे किंग 8वी मॅच. तारीफ करतो आम्ही टाइम मॅनेजमेंटची.
विनिश सामने 9 वाजता बरोबर पहिला बॉल. येस खेरने लायंस खेरने किंग्स वॉन द टॉस. चला निर्णय यहाँ पर ही घोषित करना है. जैन यहाँ पर बताना है टॉस क्या करना है, बल्लेबाजी करनी है या गेंदबाजी. आजाद क्रिकेट प्रेजेंट खेळणे प्रीमियर लीग 2025 का कशमकश 7वी मॅच 67 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाला तोडण्यासाठी त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी व्हेरी डेंजरस मॅन साइड सिक्स अलॉंग विथ सोहेल पठाण. सोहेल पठाण इम्प्रेस सोडला. संयम टेम्परामेंट त्याचा बघितला ना. येणारा काल हा बॅट्समन मात्र घाम फोडेल. सिंगल 2 मध्ये जेव्हा षटकाराच्या होता तो उडवतो. इज अ बिग विकेट ऑफ द प्रतिस्पर्धी. या 2 सलामीमध्ये विकेट अतिशय महत्त्वपूर्ण. या जर लवकर गेल्या ना तर मात्र या स्पर्धेची जे जिवंतपणा ठेवणार आहेत तो जिवंतपणा मात्र दूर होईल. त्यांची आशा निराशेमध्ये परिवर्तित होईल. 66 टू टार्गेट. बॅक टू द क्रिकेट. सेकंड इनिंग फर्स्ट बॉल. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर आणि ते टाकण्यासाठी रजा शहा अरम पटेल 3 जर षटकार मारले रोख रुपये 1000 ऑनलाइन. सोहेलने जर 3 षटकार लगातार मारले तर रोख रुपये 1000. चांगला चेंडू टपल्यामुळे लो राहिला. मन पसंदीदा स्ट्रोक शटआर्म जॅक करण्याचा प्रयत्न बॉलिंग करण्याचा. थँक्यू सो मच किंग. नेक्स्ट मॅच खेळणे किंग ऑन द टॉस आणि चूज द बॉलिंग फर्स्ट. पहिला चेंडू तेज तरार. सुपर 60 स्टाइलिश स्ट्रोक यार. स्लॉक सिप बेहतरीन फील्डिंग. लाजवाब फील्डिंग. जाता जाता दुसऱ्या प्रतिस्पर्धीला घेऊन जाऊ असा मनाचा निश्चय केलाय खास करून सनरायझर्स खेळण्याने. कारण टायगरसाठी ही लढत खूप महत्त्वपूर्ण होती. ही जिंकली तर मात्र त्यांच्या आशा जिवंत राहतील. पण सायस एक व्हेरी डेंजरस मॅन. क्लासिकल स्ट्रोक यार. नजाकत ओनली नजाकत. तिसऱ्या चेंडूवर अखेरकार आपलं खातं खोललं. 2ने सुरुवात करून दिली टीमला. 3 चेंडूची समाप्ती. बेहतरीन बॉलिंग मात्र स्टार्टअप करताना बॉलिंग बरोबर राजा शहा ऑन द बॉलिंग मार. सनरायझर्स खेळणे 3 चेंडूमध्ये अवघ्या 2. लक्ष थोडंसं मोठं होई जाईल कारण या ओव्हरमध्ये जर धावा कंजूष करताना जण टाकला एक अफलातून स्पेल तर अजूनही अस्वस्थ वाढेल. ग्रेट शॉट. लुक एट दॅट. देव ऑफ द शॉट. हो माय गॉड. सायसेक. हो 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 हो. इनसाइड जस्ट आउट. Perfectly middle of the bat, facing of the bat and gloriously to the extra cover. षटकार आजच्या दिवसातला पाहिला तर सर्वात देखणा षटकार सायसेक. ही विकेट इम्पॉर्टन्स असेल. ही विकेट जर मिळाली नाही तिसऱ्या ओव्हरपर्यंत मॅच फिनिश करेल एवढी ताकद आहे मनगटात. मनगटात फटका. हा स्ट्रोक दॅट इज अ हाय क्लास. मादक सौंदर्य म्हणतात क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा कबा. गतीमध्ये बदल केला. एक सिंगल केली दुसरी मांग जरूर असेल. रनिंग. ओ माय गॉड. भाग मिका भाग. ओ माय गॉड. चुकीचा निर्णय. एकही चेंडू खेळता आला नाही. वारंवार चर्चा करत होतो आम्ही. सोहेल पठाण. सोहेल पठाण डायमंड डक. चुकी झाली मित्रा. येस नो येस प्रॉपरली वेट शब्द कुठेतरी दोन्ही बॅटर विसरले. नतीजा पहा. सोहेल पठाण एकही चेंडू न खेळता डायमंड डकचा शिकार. ही हानी भरून काढण्याची मात्र जय्यत तयार ठेवायला लागेल सायसेकला. कारण मिस कॉलिंग करताना जरी 50% वाटा बॅट्समन आउट झाले तरी 50% आपणही त्याचे मात्र जबाबदार आहोत. इन ॲट क्रमांक 2-3 वरती अदनान पटेल एक्सप्रेसमॅन. अनुभव तजुर्बा बहुत है अदनान के पास. बॉलर बॅक टू ऑन ड्राईव्ह केला. थेट जाईल भिंतीला लागेल. आता जी चुकी करणार नाही जी पहिली चुकी अगोदर झाली. सुपर्ब यार. चांगलं ओव्हर म्हणता या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्यात.
66चा लक्ष 10 एक गडी बाद येणारे चेंडू 24 मध्ये आता जिंकण्यासाठी अब तक 56 आने वाली 24 गेंदे 56 फिर एक बार चलते रोशन के पास एक मधुर संगीत सुनने के लिए लागले एक गडी बाद येणारे 24 चेंडू आणि अब तक 56 धावांची आवश्यकता आणि बरे 24 गेंद्यावर 56 रन व्हेरी क्लोज सिली पॉइंट बॅकवर्ड पॉइंट अँड कव्हर पॉइंट काय क्षेत्ररक्षण लावले पहा अदनानसाठी एक वर खेळतो पहिल्या चेंडू खातं कोडलं साईद शेखचा विचार केला 9 वर जाऊन पोहोचले एक षटकार खेचला साईदने गतीमध्ये परिवर्तन केलं परंतु दिशा कुठेतरी भरकटली पिचिंग डाऊन द लेग साईड इज बाईट एक्स्ट्रा धाव मिळते 11-1 ही लढत खूप महत्वपूर्ण असेल खेळणे टायगरसाठी पण सनरायझर्सने बेकल्या हेतूने मात्र इथे कमबॅक केलं 4 लढती हरल्यात पण ही 5वी लढत मात्र नामोहरम करून जाते खेळणे टायगरसाठी फुलटा सोडणार नाही वयव विसरा त्याचा क्लास नो बॉल षटकार 7 धावा अज्ञानच्या बॅटमधून अभितेरी स्ट्रोक छरन खेळवतो ऋषिदाने शैलेंद्रच्या आवाजात सुपर 65 बनलेला 66चा पिछा करताना 18-1 खणखणीत उत्तर दिलं 18-1 गतीमध्ये परिवर्तन फ्रीचा विशेष मात्र फायदा उठवू दिला नाही अदनान पटेलला सिंगल मिळते धावसंख्या मात्र आणखी एकने पुढे जातात 19 वर चांगलं उत्तर म्हणतात 23 बॉलचा खेळ आता बाकी राहिले 47 बनवायचे आहेत 66 ला पार करण्यासाठी 7वी मॅच खेळणे टायगर विपक्ष सनरायझर्स खेळणे टॉस जिंकण्याचा पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेताना तब्बल 65-3 असा स्कोर उभा केला 66चं लक्ष त्याला पिच्छकतर उत्तर चोख म्हणेन अवघ्या 7 मध्ये 19 बनवल्यात चोख प्रतिउत्तर इतका जवाब पत्थर से बॅकफिट पर शॉर्ट जॅक शाहिद शेख शाहिद नावामध्ये जादू आहे एक नाव ऑल इंडियामध्ये धुमाकूळ आणि खेळण्याचा शाहिद शेख बरोबर नावाला तेवढा सन्मान देताना ग्रेट क्रिकेटर 6 रन येस अमिताभ बच्चन किशोरदानी जेव्हा मनोज अमिताभ बच्चनला आवाज बंद केली होती ना ते ये सिंगरना अमिताभला आवाज दिली होती कॉट अ ग्रेट शॉट यार ऑन द पिच 2 धावा आणखीन शाळेची विकेट ही विकेट मिळते तर ते दार बंद होतील त्यांच्या गुंतागीमध्ये आणखी गुण जे मिळले जाते त्यांचं जिवंतपणा शायद से चला तो मॅच चलेगी सुपर बॉलिंग यार परफेक्टली इन द ब्लॉक उत्तर न टो इन द बॅट नो रन डॉट बॉल 27-1 10 चेंडूचा खेळ म्हणजे दुसरं पॉवर प्लेच्या 4 चेंडू आता पण टाकल्यात बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय मोईन पटेल 17 धावा दिलेत मोईन पटेलने 4 चेंडू मध्ये 27-27 फॉर 1 ग्रेट शॉट फ्लॅट थ्रू द वाइडिश लॉन्ग ऑफ एन एक्स्ट्रा कव्हर कडक स्ट्रोक यार नजाकत नो फुट ओनली इज अ नजाकत 2 धावा आणखी मिळत आहेत साईदला 29 पोहोचते केनी टायगर्स त्यांना माहित आहे अभी नाही तो कभी नाही डू ऑर डाय करूया मरो मध्ये चाललेली मॅच 66 उत्तर देताना 29 आणखी शेवटचा बॉल दुसरा बॉल
बॅकफुट वर कडक स्ट्रोक. ओ माय गॉड, व्हॉट अ पॉवर ऑफ द रिस्ट. काय नजाकत, एक एक्स्ट्रा कव त्याच दिवसात दुसरा षटकार. कमालीचा फ्लो. छरन 2 ओव्हरचा खेळ संपला. साडे सहित 8 वर येणारे 18 चेंडू आणि 31. आने वाले 18 गेंद्यावर 31 रन. कंपल्सरी टार्गेट खेळणे प्रीमियर लीग 2025 चा नियम आहे. कंपल्सरी टार्गेट. चांगला फटका पाया नंबर जड मध्ये टाकला. सरळ बॅटने ऑन ड्राईव्ह केलं. जिथे क्षेत्रक्षणे येईल फील करेन. सिंगल मिळवली. आता 17 चेंडूचा खेळ शेष राहिले आणि 30 धावा मॅच जिंकण्यासाठी. इनसाइड सर्कल बरोबर आमच्या राजाध्यक्ष जे अंपायर त्यांच्या बरोबर बॅकवर्ड पॉइंट शॉट आहे. डीप कव्हर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. डील मात्र मन प्रसन्न केला शाहिद शेखने. एक्स्ट्रा कव्हरने 2 टोले जंगे षटकार. इट्स अ नॉट इजी टू एनी बॅटर. इट्स सेम प्ले द एक्स्ट्रा कव्हर ओव्हर. स्टायलिश स्ट्रोक. फ्लॅट दिले होते. फ्लॅटला चकला गेला परंतु 10 मात्र मिळतात. पहिल्या चेंडू मध्ये सिंगल काढली होती आज्ञाने. दुसरा बॉल मात्र जातोय. मनसूर फकी इन द बॉलिंग मार्क. ओ माय गॉड, नाराज आहे. बॅकफुट जाताना पॉइंट कव्हर. पॉइंटच्या वरून 2 एक्स्ट्रा कव्हरला. आता प्रेक्षकांना पॉइंटच्या वरून दाखवतो मी. जस्ट लाईक द 2003 सचिन रमेश तेंडुलकर अप्पर, वीरेंद्र सेहवाग अप्पर अगेंस्ट द पाकिस्तान वर्ल्ड कप. सुपर बॉल. बॅकफुट वर जाताना टायमिंग ग्लोरियस. परफेक्टली टायमिंग. अनंतर 2. आणखी 2 धाव मिळतात. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचते. तिसरं प्रगती पथावर बॉलिंग मार्क वर आलाय मनसूर फकी. 4 चेंडू टाकल्यात आणि धावा खर्च केलेत आतापर्यंत 3. चांगली ओव्हर कमबॅक करण्याचा खरोखर कसोशीने प्रयत्न करताना, जीव तोड मेहनत करताना. सुपर बॉलिंग यार. जॅस ऑफ साइड ऑफ सबमरीन डिलिव्हरी. लो बॉल. कमाल केली यार. तारीफ करतोय आम्ही. शाहिद सर्कलला बांधून ठेवणं दॅट इज अ नॉट इझी टू एनी बॉलर. पण ती करामत मनसूर फकी. 5 चेंडू 3 धावा हो गए. लास्ट बॉल इन द 3rd ओव्हर. 13 चेंडूचा खेळ बाकी. 28 रन की दरकार. मॅच जीत केली. ओ माय गॉड, हेलिकॉप्टर प्रॉपरली बिल्डिंग वरती लागल्या. मैदानात चेंडू आत. स्कोरर रोनक तांडेलील आणखीन 2 धावा. खेळणे टायगरच्या स्कोर मध्ये 40 बनल्या. 3 ओव्हरची समाप्ती आणि 12 वाले आने वाले गेम में 26 रन की दरकार जीत केली आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. त्या दरम्यान आणखीन रोशन मूड मध्ये. त्याचा मूड अजून जारी ठेवू. रोशन
येतात कृपया करून आपल्याला विनंती केली जाते, कारण मॅच चालू आहे, अडथळा निर्माण होतो. आमच्या कोर्टकडून आपल्याला सांगण्यात आलेल्या सूचना आम्ही देतो, प्लीज असं करू नका. चांगले क्रिकेट आझाद क्रिकेट प्रेझेंटेड खेळणे प्रीमियर लीग 2025 कश्मकश आने वाली 12 गेंदे और 26 रन. पहिल्या ओव्हर पासून पहिल्या 13ची सरासरी ती कायम आहे. संतोष सर. येस येस मनोज. हॅलो हॅलो. आता चालू असेल. ए बाबा चालू करून दे. शाळेत मी मानलं होतं, शाळेत जोपर्यंत मॅच देणार नाही, नेमकं तेच केलेलं आहे. काय पाहिजे आपल्या टीमला, इथून हारलो तर माझ्यासारखा दोषी कोण नाही का, तर माझ्या मिस कॉलिंग मध्ये. संतोष सर, मैं आपको रोकना चाहूँगा. देखिए एक बड़ी इंपॉर्टेंट बात ये है कि ड्रिंक्स ब्रेक में मुनाफ फक्की यानी ड्रम ये मैदान में आए थे. उनके साथी खिलाड़ियों की बातचीत करने के लिए बहुत मुश्किल होता है. देखो ये उनके पास अनुभव है, शायद वो अनुभव का परिचय देने आए होंगे संतोष सर. बिलकुल मनोज, खूप अनुभव आहे. बॅकफुट वगैरे त्याला स्टेअर केलं. सुरेख खेळी करतोय मी अज्ञान म्हणेन. सपोर्टिंग रोल इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट. त्याला माझ्या साईज एक तापलेला आहे, त्याच्या बॅटमध्ये धोते तो प्रतिस्पर्धीच्या बॉलरला. त्याचा मूड आपण का खराब करावं. नो नेबा गेटिंग सिंगल अँड साईक की वन्स अगेन गिवन टू द चॅट सेक डेंजरस मॅन. आता 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावा. 11 गेंदे 25 आहे. साईज सेक ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्क पर जायद जैनून शाह. बॅकफुटवर जाताना फंबलिंग झाले. सिंगल घेतली. सिंगल घेताना फंबल उडालो. ते काय करावं नेमकं, पण आज्ञाला हाकेला त्यांनी साथ दिली. हो म्हटलं शाहिदने. सिंगल घेण्यासाठी मात्र पसंती नव्हती शाहिद शेखची, कारण यू ओव्हर जर थोडेसं कमी धावांचं तर प्रेशर वाढेल. या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये जेवढे धाव मिळतील ना तेवढे आपण काढूया. सायनच्या मनामध्ये होते शाहिद शेखच्या, पण आज्ञाने सिंगल घेतली. आता येणारे चेंडू आहेत शिल्लक 10 मध्ये 24. 10 गेंदे 24 रन. मॅच बाकी आहे. मॅच अजून मात्र बाकी आहे. 10 चेंडू 24. पिचिंग डाऊन द लेग साइड इट्स बाईट. एक्स्ट्रा धाव. बॉल तेच राहतील. धाव एक कमी होईल. 23. 10 तर 23. 43 बनल्यात. बॉलिंग मार्कवर जयमुल शाह. जैनुल शाह बॉलिंग मार्कवर. आता सिंगल घेतली. चांगलं काम केले मी म्हणेन, कारण शाहिद शेखवर जेवढं स्ट्राईक राहिलं तेवढं मात्र संगीतासाठी जिंकण्यासाठी मात्र आशा वाढतील. असं नाही का आज्ञान मारत नाहीये, पण सेटल झालेला आहे शाहिद शेख. आज्ञामध्ये क्षमता आहे नो डाऊट, पण त्यावेळी शाहिद शेख तुफानी बॅटिंग करतोय. बॅकफुट वन स्क्वेअर ऑफ द पॉइंट. लुक एट दॅट. इट्स अनदर. इट्स अ 4 रन. One bounce across the boundary for 4 runs. Superb. आठ चेंडू 18. 8 में 18. 8 गेंदे 18 रन. Chance for the 50th Saisik in the third 50. Case on the very first day. Case all that 50. And yesterday was the Kamran Patel 50 for unbeaten. Second 50 in this Premier League. Oh, inside Jazz. Super bowling. चांगला चेंडू सट्टिक लाईन लेने बीट केला. आता प्रेशर वाढत चालले. आता 7 मध्ये 18. व्हॉट अ मॅच. 7 चेंडू आणि 18. 7 गेंदे 18 रन. पॉइंट खडे केले. डीप कव्हर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. Wide deep mid wicket, deep square leg. Very inside. Another fielding was very close. Short square leg. Back put a toe on the bat. Toe ला लागला अग्रभागी. Oh my God. 2 धावा. धावणं गरजेचं होतं, कारण डिक्लेरेशन हात आडलं. शाहिद नावात दिली होती 2 ला धाव, पण आदनाला वाटलं तर ते लागलेलं, पण लागलं नाही.
कोर कमिटीचे जे सदस्य आहेत अदनान त्यांनी सांगितलं का बिलकुल स्पर्श झाला नाही. अदनान प्लीज, इथून सांगितलं तर टच झाल्याने दुसरी माग केली होती शाहिद सिंगने, ती स्पष्ट नकार देताना एकदा मात्र इथे मिळते. चला सिंगल स्ट्राईक शाहिद कडे असेल, एक चांगले संकेत आहे. 6 चेंडू आणि 17 धावा, प्रेशर आहे दोन्ही टीम कडे. जाता जाता एक विजय आपल्या गुंतवणूक मिळवताना गुणचे खाते खोलू असं सनरायझर्सला वाटते. आणि डू ऑर डाय मध्ये खेळणे टाकत आपले जिवंत आशा असेल तर शाहिद शेख कडे आपण प्रार्थना करूया काय शाहिद शेखची बॅट चालू दे. 6 चेंडू 17 धावा. रोशन हलकासा संगीत. दर का सिकंदर, व्हाट अ लवली प्रकाश मेहरा, काय डायरेक्शन होते यार. वन्स अगेन द गुड केमिस्ट्री रेखा विथ ग्रेट महानायक अमिताभ बच्चन. 6 गेंदे आणि 17 रन कंपल्सरी. 6 गेंदे 17 रन सेट झाल्या. सेटल बॅट्समॅन सोडत नाही. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 2 षटकार घेतलेत साहेबने. 6 चेंडू पपले आहे. एक्सप्रेस वय वर्ष 60 वर्षाचा एक्सप्रेस मॅन गोलंदाज वापरलाय. मजा येईल मॅचला. अशा कित्येक कॉन्टॅक्ट झाले. जगदीश म्हात्रेच्या विरुद्ध पपल्याला खेळताना मजा यायची. गावठी विजापूरवर खेळताना पपल्याला मजा यायची. इनकटरचा बेताज बादशाह नीलकंठ म्हात्रे फ्रॉम नेरूल त्याच्या विरुद्ध पपल्याला खेळताना मजा यायची. आता शाहिद शेख एक अतीत म्हटलं तरी चालेल आणि एक वर्तमान. व्हॉट अ गुड कॉन्टॅक्ट बिटवीन शाहिद शेख अँड इब्राहिम पपल्या. सेकंड बॉल बॅकफुटवर कमालीची बॅटिंग बॉलिंग यार, कमाल केली यार. सिंगल. आता 2 चेंडू मध्ये अवघी सिंगल. येणारे 4 चेंडू आणि 16. कमाल करते यार. जज्बा तोच आहे, तीच नजाकत आहे, तोच खोप आहे, तो दहशत आहे. सॅल्यूट करतो इब्राहिम पपल्या. निर्णायक ओव्हर आपल्या हाती घेतले. शाहिद शेख सारखा सेटल बॅट्समन समोर असताना आता अज्ञान आहे. 4 चेंडू आणि 16. बॅकफुटवर जाताना सिंगल मिळेल. कमाल यार, काय बॉलिंग टॅल आहे. फिरकीने परीक्षा घ्यायला भाग पडले. 3 चेंडूचा आता खेळ बाकी आणि कंपल्सरी 15. शाहिद शेख मॅचचं जमन आणले पण फिनिश करून देईल का इब्राहिम. वय वर्ष 60. डीप कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. 3 चेंडू आणि कंपल्सरी 15. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅग्निफिसेंट मॅच गोइंग ऑन. पपल्या, ओ माय गॉड, ठणकेला फिरवलाय, भवऱ्यासारखा फिरवलाय. मॅच कुठे होती. जाता जाता आपण घेऊन जाऊया टायगर्सला. आपण तो जातोय बरोबर या टायगर्सला घेऊन जाऊया. 2 चेंडूने 15. व्हॉट अ मॅच इब्राहिम. ओ हो, कमाल केली आहे. यालाच म्हटला जातला जाता ग्रेट क्रिकेटर, लिजेंड क्रिकेटर. वय वर्ष 60. सॅल्यूट करतो पपल्या. वेल डन पपल्या. 1 चेंडू आणि 15. मॅच बनवली होती त्या शाहिद शेखला बांधून ठेवलं. क्रिकेटीतील ग्लोरियसली गेम ऑफ चान्स. 1 चेंडू 15. रिव्हर्सिपचा हार्ड लग आहे, हार्ड लग. वेल डन आहे, तारीफ करतोय आम्ही. ग्रेट जॉब. जाता जाता पहा, याला म्हणतात क्रिकेट. एखादा टीम असता तर निश्चित त्या जोशाने खेळला नसता, त्या त्वेषाने खेळला नसता, पण जिगर दाखवली. सुपर आहे, तारीफ करतोय आम्ही सनरायझर्स. चला प्लेयर ऑफ द मॅच रजा शाह. 30 धावांची बेहतरीन रजा शाह गोस टू द सनरायझर्स. आणि याच्यानंतर संपूर्ण कहाणी सांगतील द ग्रेट, ज्याने 28-30 वर्ष सेवा केली. या समालोचक कक्षामध्ये समालोचन करता मनोज पाटील येतील आणि सांगतील या मॅचच्या पूर्ण कहाणी. खेळणे लाइन्स, विपक्ष खेळणे किंग. आइए मनोज, आगे का खुद का. संतोष, ये मुकाबला बहुत ही दिलचस्प होगा क्योंकि अगर पॉइंट टेबल पर नजर डालेंगे तो खेलने लायंस का यहाँ का सफर लगभग खत्म हो सकता है क्योंकि 3 मुकाबले